कधी तुमच्या आयुष्यात असं झालं आहे का? तुम्ही एखादी गोष्ट मनापासून मिळावी म्हणून प्रयत्न करत असता, पण प्रत्येक वेळी काही ना काही कारणाने ती गोष्ट थांबते. एखादं काम होणार असतं, शेवटच्या क्षणी अडथळा येतो. एखादी संधी मिळणार असते, अचानक ती तुमच्या हातातून निघून जाते. एखादी व्यक्ती आपल्या आयुष्यात राहावी असं वाटत असतं, पण परिस्थिती हळूहळू अंतर निर्माण करते आणि मग आपण स्वतःलाच एक प्रश्न विचारतो, हे माझ्यासोबतच का होतंय? पण भक्तीच्या दृष्टीने पाहिलं तर प्रत्येक बंद झालेला मार्ग म्हणजे शेवट असेलच असं नाही. कधी-कधी एखादा मार्ग बंद होणं म्हणजे आपल्यासाठी दुसरा मार्ग तयार होत असण्याची शक्यता असते. आज आपण अशाच 5 गोष्टींबद्दल बोलणार आहोत, ज्या आपल्या आयुष्यात घडू लागल्या तर त्याकडे फक्त अडथळा म्हणून न पाहता थोडं थांबून विचार करण्याची गरज असते. आणि शेवटचा मुद्दा असा आहे, की तो तुमच्या विचार करण्याची पद्धतच बदलू शकतो. म्हणून हा व्हिडिओ मध्येच सोडू नका. शांतपणे ऐका आणि तुमच्या आयुष्यात सध्या काय घडत आहे त्याच्याशी हे मुद्दे जोडून पहा. श्री स्वामी समर्थ. पहिला संकेत, वारंवार प्रयत्न करूनही एकच गोष्ट पुढे सरकत नाही. काही गोष्टींसाठी आपण खूप प्रयत्न करतो. एकदा प्रयत्न करतो, दुसऱ्यांदा प्रयत्न करतो, पुन्हा प्रयत्न करतो, पण प्रत्येक वेळी त्याच ठिकाणी काहीतरी अडतं. सुरुवातीला आपल्याला राग येतो. आपल्याला वाटतं, माझ्याच बाबतीत असं का? पण अशा वेळी एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रयत्न थांबवायचे नाहीत, पण दिशा तपासायची. कारण कधी-कधी समस्या आपल्या मेहनतीत नसते. समस्या असू शकते की आपण ज्या दिशेने चाललो आहोत ती दिशा आपल्यासाठी योग्य आहे का? हे स्वतःला विचारणं महत्त्वाचं असतं. समजा एखादं काम तुम्हाला खूप हवं आहे, पण प्रत्येक वेळी नवीन अडथळा निर्माण होतो. अशा वेळी लगेच माझं नशीब खराब आहे असं म्हणण्यापेक्षा एकदा शांत बसून स्वतःला विचारा, मी हे खरंच योग्य कारणासाठी करतोय का? कारण इच्छा आणि योग्य दिशा या 2 वेगळ्या गोष्टी आहेत. आपल्याला एखादी गोष्ट हवी असते, पण ती गोष्ट आपल्यासाठी योग्य असेलच असं नाही. म्हणून एखादी गोष्ट उशिरा होत असेल, तर निराश होऊ नका. तुमचे प्रयत्न सुरू ठेवा, पण त्याचबरोबर दिशा, वेळ आणि निर्णय यांचाही विचार करा. कदाचित तुम्हाला ज्या गोष्टीला अडथळा वाटतोय, त्यातूनच तुम्हाला काहीतरी शिकायला मिळत असेल. थांबणं म्हणजे नेहमी नकार नसतो. कधी-कधी ते पुन्हा विचार करण्याची संधी असते. दुसरा संकेत, एखाद्या निर्णयाबद्दल मन सतत सावध करतं. कधी-कधी आपण एखादा निर्णय घ्यायला जातो. सगळं बाहेरून व्यवस्थित दिसत असतं. सगळे म्हणतात, "कर, हीच योग्य संधी आहे." पण आपल्या मनात मात्र एक सतत प्रश्न असतो, "थांबावं का?" इथे एक गोष्ट खूप महत्त्वाची आहे. फक्त मनात भीती आली म्हणून प्रत्येक गोष्ट चुकीची आहे असं नाही. पण निर्णय घेण्याआधी थोडं थांबून विचार करणं नक्कीच योग्य आहे. कारण कधी-कधी घाई आपल्याला अशा निर्णयाकडे घेऊन जाते, ज्याचा परिणाम नंतर जाणवतो. म्हणून जर एखाद्या निर्णयाबद्दल मन सतत अस्वस्थ असेल, तर एक दिवस थांबा. सगळ्या बाजू तपासा. फायदे-तोटे पहा. विश्वासू व्यक्तीचा सल्ला घ्या आणि मग निर्णय घ्या. भक्ती आपल्याला फक्त चमत्काराची वाट पाहायला शिकवत नाही, ती आपल्याला विवेकाने निर्णय घ्यायला देखील शिकवते. स्वामी समर्थांवर विश्वास ठेवणं म्हणजे स्वतःची जबाबदारी सोडणं नाही. उलट विश्वास प्लस योग्य विचार प्लस योग्य कर्म हीच खरी दिशा आहे. म्हणून मन सावध करत असेल तर घाबरू नका. फक्त थोडं थांबा आणि विचार करा. तिसरा संकेत, जे आधी खूप हवं होतं त्याचं आकर्षण अचानक कमी होतं. हा संकेत खूप वेगळा आहे. कधी एखादी गोष्ट मिळवण्यासाठी आपण खूप दिवस धडपडतो. रात्रंदिवस त्याचाच विचार करत राहतो. आपण काही काळानंतर अचानक जाणवतं, आता मला ही गोष्ट पूर्वीसारखी हवीच नाही आणि मग आपल्याला स्वतःचं आश्चर्य वाटतं. कालपर्यंत जी गोष्ट सर्वात महत्त्वाची होती, आज तिच्याशिवायही मन माझं शांत आहे. याचा अर्थ असा नाही की प्रत्येक इच्छा सोडून द्यायची, पण कधी-कधी आपल्या गरजा बदलतात, आपले विचार देखील बदलतात आणि आपण मोठे होतो. आपल्याला आयुष्याचा वेगळा अर्थ समजू लागतो. पूर्वी पैसा सर्वात महत्त्वाचा वाटत होता. नंतर मनशांती महत्त्वाची वाटू शकते. पूर्वी प्रत्येकाला खुश ठेवायचं असतं. नंतर स्वतःचं आयुष्य नीट जगणं म्हणजे महत्त्वाचं वाटू शकतं. पूर्वी एखाद्या व्यक्तीला गमावण्याची भीती असते. नंतर समजतं की प्रत्येक व्यक्ती कायम आपल्या आयुष्यात राहण्यासाठी आलेली नसते. म्हणून इच्छा कमी झाली म्हणून स्वतःला दोष देऊ नका. कदाचित तुमची विचार करण्याची पद्धत बदलत आहे आणि हा बदल समजून घेणं खूप जास्त महत्त्वाचं आहे.
चौथा संकेत, काही लोक आणि आपली परिस्थिती स्वतःहून दूर जाऊ लागतात. हा मुद्दा अनेकदा मनापासून जाणवू शकतो. कधी-कधी आपण एखाद्या व्यक्तीला आपल्या आयुष्यात कायम ठेवू इच्छितो, पण परिस्थिती बदलते, बोलणं कमी होतं, भेटी कमी होतात, गैरसमज होतात आणि हळू अंतर वाढतं. तेव्हा मनाला खूप प्रश्न पडतात. मी काय चूक केली? पण प्रत्येक नातं तुटण्यामागे तुमचीच चूक असेल असं नाही. काही नाती आपल्याला काही शिकवण्यासाठी येतात. काही लोक आपल्याला मजबूत बनवतात, काही अनुभव आपल्याला स्वतःची किंमत समजावतात आणि काही वेळा एखाद्यापासून दूर जाणं म्हणजे त्या व्यक्तीचा द्वेष करणं नाही, हे फक्त स्वीकारणं आपले मार्ग आता वेगळे झाले आहेत. आणि इथे एक महत्त्वाची गोष्ट आहे, कोणीतरी दूर गेलं म्हणून लगेच त्याला वाईट व्यक्ती समजू नका आणि प्रत्येक नातं वाचवण्याच्या प्रयत्नात स्वतःची शांतता गमावू नका. जिथे आदर आहे, संवाद आहे आणि दोन्ही बाजूंनी प्रयत्न आहेत, तिथे नाते जपण्याचा प्रयत्न करा. जिथे सतत त्रास, अपमान आणि नकारात्मकता आहे, तिथे स्वतःच्या सीमांचा विचार करा. कधी-कधी दूर जाणं ही शिक्षा नसते, ते फक्त आयुष्याचा एक बदललेला टप्पा असतो. पाचवा संकेत, तुम्हाला का पेक्षा आता काय हा प्रश्न पडू लागतो. आता हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा. आपल्या आयुष्यात काहीतरी चुकीचं झालं की आपण पुन्हा पुन्हा विचारतो, हे माझ्यासोबतच का झालं? माझंच नशीब असं का? माझ्या आयुष्यातच अडचणी का? पण एका टप्प्यावर तुमच्यात एक बदल होतो. तुम्ही का विचारणं कमी करता आणि स्वतःला विचारता, आता मी काय करू शकतो? हा मानसिकता खूप मोठा बदल आहे. त्यामुळे कारण भूतकाळ आपल्या हातात नसतो. जे झालं ते बदलता येत नाही. पण आजचा निर्णय हा आपल्या हातात असतो. आजचा प्रयत्न हा आपल्या हातात असतो. आज कोणाशी कसं बोलायचं आहे हे आपल्या हातामध्ये असतं. आज वेळ कुठे द्यायचा आहे हे आपल्या हातामध्ये असतं आणि उद्यासाठी कोणती तयारी करायची आहे हेही आपल्या हातामध्ये असतं. म्हणून जर तुमच्यात हा बदल जाणवायला लागला असेल तर त्याला जपा. समस्या संपल्या म्हणून मन मजबूत होत नाही. समस्या असतानाही योग्य निर्णय घेण्याची ताकद आली तेव्हा मन मजबूत होतं. आता स्वतःला एक प्रश्न नक्की विचारा, तुमच्या आयुष्यात सध्या अशी कोणती गोष्ट आहे जी तुम्हाला हवी आहे, पण वारंवार थांबते आहे? तुम्ही तिच्यासाठी प्रयत्न करत आहात की फक्त तिच्यामागे धावत आहात? दोन्हींमध्ये फरक आहे. प्रयत्न करणं चांगलं, पण सतत त्याच भिंतींवर डोकं आपटत राहणं योग्य नाही. कधी-कधी दिशा बदलावी लागते. कधी वेळ द्यावा लागतो, कधी स्वतःला बदलावं लागतं, कधी एखादी गोष्ट स्वीकारून पुढे जावं लागतं. यालाच जीवनाचा प्रवास म्हणतात. स्वामी समर्थांवर श्रद्धा ठेवणाऱ्या प्रत्येकाने एक गोष्ट लक्षात ठेवावी. श्रद्धा म्हणजे प्रत्येक इच्छा पूर्ण होईल अशी हमी नाही. श्रद्धा म्हणजे परिस्थिती कठीण असतानाही मनाला आधार देणं, योग्य कर्म करत राहणं, चुका झाल्या तरी त्यातून शिकणं आणि योग्य वेळ येईपर्यंत संयम ठेवणं. म्हणून आज तुमच्या आयुष्यात काहीतरी थांबलं असेल तर लगेच निराश होऊ नका. पण आंधळेपणाने त्याला दैवी संकेत समजून कोणताही मोठा निर्णयही घेऊ नका. विचार करा, तपासा, योग्य सल्ला घ्या आणि मग निर्णय घ्या. स्वामींच्या चरणी मन ठेवून आपलं कर्म मात्र आपण प्रामाणिकपणे करत राहायचं. कदाचित आज तुमच्या आयुष्यात अशीच एखादी गोष्ट सुरू असेल, कदाचित एखादं काम थांबलं असेल, कदाचित एखादी संधी हातातून गेली असेल, कदाचित एखादं नातं बदललं असेल किंवा कदाचित तुम्ही स्वतःलाच बदलत असाल. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, आजची परिस्थिती म्हणजे तुमच्या संपूर्ण आयुष्याचा अंतिम निर्णय नाही. काही गोष्टींना वेळ लागतो, काही गोष्टींसाठी मेहनत लागते आणि काही गोष्टींना पुढे जाण्याची ताकद लागते. म्हणून घाई करू नका, स्वतःला कमी समजू नका आणि कठीण वेळ आली म्हणून विश्वास सोडू नका. तुमच्या हातात जे आहे ते प्रामाणिकपणे करा. बाकीचा प्रवास शांत मनाने स्वीकारा. जर आजच्या या 5 पैकी एकही गोष्ट तुमच्या आयुष्यात सध्या घडत असेल, तर कमेंटमध्ये फक्त लिहा, श्री स्वामी समर्थ आणि तुमच्या मनात एखादी इच्छा असेल, तर ती मनापासून स्वामींच्या चरणी सोपवा. पण त्यासोबत तुमचे कर्मही सुरू ठेवा. कारण श्रद्धा मनाला शक्ती देते आणि कर्म आयुष्याला दिशा देतात. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. स्वामी समर्थांची कृपा आपल्या सर्वांवर राहो. श्री स्वामी समर्थ.